श्री नर्मदा पुराण अध्याय 55 काशीराज मोक्ष वर्णन। ओम नमो नर्मदाये। उत्तानपाद राजाने विचारले, राजा चित्रसेनने शूलभेद तीर्थाचे महात्म्य पाहून काय केले, कुठे निवास केला, तसेच काय भोजन केले? श्री शंकर वदले, श्रेष्ठ राजा, त्या राजा चित्रसेनने भृगुतुंग पर्वतावर चढून ईशान्य दिशेचा आश्रय घेऊन तेथील कुंडात खूप तपश्चर्या केली. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, श्री महेश्वर आदी सर्व देवांचे हृदयी ध्यान करून त्यांनी जेव्हा स्वतःला वरून खाली फेकले, तेव्हा श्री रुद्राने चित्रसेन राजांना हाताने पकडून समजावून सांगितले. ईश्वर वदले, महाराज, तुम्ही अवेळी व्यर्थ देहत्याग करू नका. अजून तरी तुम्ही तरुण आहात. तुमचे मरणे संयुक्तिक नाही. तुम्ही त्वरित स्वस्थानी जावे. इच्छेनुसार भोग भोगत तुम्ही स्वर्गात दुसऱ्या इंद्राप्रमाणे निष्कंटक राज्य करा. चित्रसेनने व्यक्त केले, मला न राज्याची इच्छा, न पुत्र बांधव, पत्नी, कोशागार, हत्ती, घोडे आदीची इच्छा. श्री महादेव, मला सोडा. माझ्या कार्यात विघ्न आणू नका. आपल्या कृपाप्रसादाने मला आजच स्वर्गप्राप्ती होईल. ईश्वर वदले, ज्याच्या समोर साक्षात श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शंभू महादेव आहेत, त्याला स्वर्ग आजच मिळून दिलेला आहे. त्याला स्वर्ग मिळून काय साधायचे आहे? तो तिथे जाऊन काय करेल? आम्ही तिन्ही देव प्रसन्न आहोत. महाराज, उत्तम वर मागा. खरोखरच जशी इच्छा असेल तसेच निश्चित मिळेल. चित्रसेनने सांगितले, जर माझ्यावर श्री ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे तीनही देव प्रसन्न आहेत, तर आजपासून आपण सदा इथेच निवास करावा. ज्या प्रकारे गया क्षेत्र आपण पुण्यक्षेत्र बनवले, त्याचप्रकारे हे शूलभेद तीर्थही पावन करा. जिथे जिथे तिन्ही देवांचा निवास आहे, तिथे तिथे मीही राहावे आणि सर्व गणांमध्ये मला स्वामित्व प्राप्त व्हावे. ईश्वर वदले, राजा, आजपासून शूलभेद तीर्थात आम्ही राहू. तिन्ही देव त्रिकाळ सूक्ष्म रूपात इथे निवास करू. तुम्ही निश्चितच नंदी नावाचा गणाधीश व्हाल. माझ्याजवळ तुमची प्रथम पूजा होईल. त्या अस्थींचे विसर्जन केल्यामुळे दीर्घतपा मुनी कुटुंबासहित विमानात बसून स्वर्गात गेले. माझ्याजवळ तुमची प्रथम पूजा होईल. त्या अस्थींचे विसर्जन केल्यामुळे दीर्घतपा मुनी कुटुंबासहित विमानात बसून स्वर्गात गेले. तुम्ही तसेच करा. राजा या प्रकारे चित्रसेन महाराजांना वर देऊन कुंडांच्या ऊर्ध्व भागात दक्षिणेकडे ते तिन्ही देव स्थित झाले. लोक एकमेकांना सांगतात, हे तीर्थ खूप श्रेष्ठ आहे. जसे गया शिरपुण्यरूप सांगितले जाते, तसेच रेवात तटावर शूलभेद तीर्थ निसंशय अतिपुण्यक्षेत्र आहे. ईश्वर वदले, हे तीर्थ गया शिर तीर्थाप्रमाणे पुण्यतीर्थ आहे. इथे एकदा पिंडदान व जलदान केल्याने मनुष्य निर्मळ होतो. राजा, एक गयाशीर तीर्थ सोडले तर इतर सर्व तीर्थ शूलभेद तीर्थाच्या तुलनेत 1/16 सुद्धा नाही. कुंड दक्षिणोत्तर 10 हस्त परिमित आहे. तसेच पूर्व पश्चिम 21 हस्त आहे. पिंडदान आदी कर्मात या प्रमाणाचे ते तीर्थ आहे. अधर्मपरायण इथे दान देऊ शकत नाही. श्री विष्णू पितारूप, श्री ब्रह्मदेव पितामहरूप व श्री रुद्रदेव पितामहरूपात इथे 3 पुरुष स्थित आहेत. हे राजा, आमचे पुत्र पौत्र आदी केव्हा हे तीर्थ पाहतील आणि केव्हा मला तारतील, अशी पितृगण पुत्रपौत्रांची सतत प्रतीक्षा करतात. शूलभेद तीर्थात स्नान करून श्री शंकराचे दर्शन करणारा 7 जन्मापर्यंत अपुत्र, निर्धन वा रोगी होत नाही. तो पिताच्या कुळातील 21 पिढ्या, मातृकुळाच्या 21 पिढ्या तसेच पत्नीच्या कुळातील 10 पिढ्या तारतो. राजा, शूलभेद वनात भाज्या, मुळे व फळे सुद्धा असल्यास त्यांचे एक जरी ब्राह्मणाला भोजन दिले तर करोड ब्राह्मणाचे भोजन संपन्न होते. जो पंचस्थानी श्राद्धा करतो तो प्रेतरूप भूतरूपी सर्व कुळांना तारतो. ब्राह्मण व देवांच्या कृपेने तसेच पितृगणांच्या प्रसादाने जो सर्वांचा उद्धार करतो. श्रद्धेने पितृनिर्मित दान करणारा जिथे श्री महेश्वरांचे वास्तव असते तिथेच निवास करतो.
आत्महत्या करणारा, गो ब्राह्मणाची हत्या करणारा, दात असलेले सिंह, व्याघ्र आदी जीवाद्वारा जलात बुडून अथवा वीज पडून एखाद्याला मृत्यू आलेला, तसेच ज्यांचा अग्निसंस्कार अशौच व उदकदान न देतो होतो, अशा पितरांच्या निमित्ताने जो त्या तीर्थात भक्तिपूर्वक श्राद्ध करतो त्याला निसंशय एक युगापर्यंत मोक्ष मिळतो. हे राजा, अज्ञानाने व बालभावाने पाप झाल्यास केवळ स्नानानेच ते संपूर्ण पाप नष्ट होते. ज्या प्रकारे धोब्याने धुतलेले वस्त्र शुद्ध होते, त्या प्रकारे पापी त्या तीर्थात स्नान करून निर्मळ होतो. जो या तीर्थात विधिपूर्वक संन्यास ग्रहण करतो तो श्री महादेवांचे नित्य ध्यान करत परमपद प्राप्त करतो. तो इच्छेनुसार शिवलोकात विहार करून शुभकुळात जन्म घेऊन वेदांग तत्वात ज्ञाता होतो. तो पाप रूपवान, भाग्यशील, सर्व व्याधी वर्जित, धर्माचरणयुक्त राजा व राजपुत्र होतो. राजा, तुला मी या तीर्थफलाबद्दल कथन केले, जे ऐकल्यावर मानव सर्व पापातून मुक्त होतो. जो हे आख्यान ब्राह्मण आदींसमोर ठेवून पठन करतो आणि श्राद्ध अथवा देव मंदिरात अमावस्या पौर्णिमेला पठन करतो, त्याच्यावर देवगण व पितृगणासह मानवही प्रसन्न होतो. याचे पठन करणाऱ्याचे सर्व पाप नष्ट होते. जो या तीर्थाचे महात्म्य लिहून ब्राह्मणाला देतो त्याला पूर्वजन्माचे स्मरण होऊन इष्टफल प्राप्त होते आणि तो उदंडकाल रुद्रलोकात निवास करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील काशीराज मोक्ष वर्णन नावाचा 55वा अध्याय पूर्ण झाला.